महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। ताजा आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण खून। शहरात एकच चर्चा, कायद्याचा धाक राहिला नाही का? नागरिकांमध्ये चर्चा। दोन सख्या भावांमधील कौटुंबिक वादाचे रूपांतर गँगवॉरमध्ये झाले। मध्यस्थी करायला गेलेल्या 25 वर्षीय तरुणाची कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातच धारदार चाकूने मानेवर व पोटावर सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। हा थरार आज 15 जूनला पहाटे 1च्या सुमारास घडला। नवीद शेख अक्रम वय 25 राहणार टिळकनगर कन्नड हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे। या घटनेने कन्नड शहर हादरले आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार कन्नड शहरातील करीमनगर येथील आदिल खान उस्मान खान आणि त्यांचा सख्खा भाऊ वहाब उस्मान खान यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता। रविवारी 14 जून रात्री दोन्ही कुटुंबात हाणामारी झाली। त्यानंतर दोघेही एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी कन्नड शहर पोलीस ठाण्यात आले। पोलिसांनी दोघांची तक्रार नोंदवून घेतली आणि वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस बंदोबस्तात कन्नड ग्रामीण रुग्णालयात पाठविले। यावेळी वहाब यांचा मुलगा परवेजला दुसऱ्या गटाकडून पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण होण्याची भीती वाटल्याने त्याने फोन करून त्याला काही मित्रांना बोलावले। त्यामुळे अझहर शेख नूर आणि नवीद शेख अक्रम यांच्यासह काही मित्र आले। मध्यरात्रीनंतर 1च्या सुमारास दोन्ही भावांचे नातेवाईक व मित्र पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील ज्वेलर्स दुकानाजवळ जमले। त्यांच्यात वाद सुरू झाला। वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले। लाठ्या काठ्यांनी ते एकमेकांवर तुटून पडले। परवेजला बेदम मारहाण सुरू झाल्याचे पाहून नवीद भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला। त्यालाही आदिल खान यांच्या गटाच्या लोकांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। याच वेळी गर्दीत दबा धरून बसलेल्या मॅक्स उर्फ नाझीम सत्तार याने कमरेचा धारदार चाकू काढून नवीदच्या मानेवर व पोटावर सपासप वार केले। नवीद रक्ताच्या थारोड्यात कोसळला। त्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पडून गेले। मित्रांनी नवीदला कन्नड ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले। त्याच्या पाठीवर आणि मानेवर झालेल्या खोल वारांमुळे अति रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले। नवीदच्या पश्चात वृद्ध आईवडील, पत्नी आणि एक लहान मुलगी आहे। तो कुटुंबाचा आधार होता। या हत्येप्रकरणी अझहर शेख नूर याने दिलेल्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलिसांनी 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय। गुन्हा दाखल झालेल्यात मॅक्स उर्फ नाझीम सत्तार मुख्य मारेकरी, बाबा मलिक निहाल शेख, अमेर लाला निहाल शेख, अण्णा उर्फ शाबीर शेख निहाल शेख, सर्व राहणार मकरनपूर कन्नड, मतीन शेख युनुस, मोबीन युनुस शेख दोघेही राहणार नितीन नगर कन्नड, जफर शेख अम्मू राहणार करीमनगर कन्नड यांचा समावेश आहे। पोलीस निरीक्षक आर.बी. सानप यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मारेकऱ्यांच्या शोधासाठी 3 विशेष पथके रवाना केली आहेत।